कुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. श्रीरामचंद्राय नमः. तदनंतर सारथी सुमंत सौमित्रा प्रती ऋषी भाषित सांगता झाला आनंदित जे ऐकिले पूर्वी होते. आणि मग सुमंत बसले होते ते ऐकत असताना. त्यावेळेस वशिष्ठ होते, दशरथ होते, दुर्वास ऋषी होते. सुमंत म्हटले, लक्ष्मणा मी तिथं होतो आणि ते तुला सांगतो काय काय दुर्वासानं सांगितलं होतं, ऐकूया आपण बी. पूर्वी दुर्वास महाऋषी अत्री पुत्रानुसयाच्या कुशी जन्म पावला तपसामर्थ्येसी तो दशरथ भेटीसी अयोध्येला. आणि म्हणून तो दुर्वास अनुसयेच्या पोटाला जन्माला आला होता. काय तप असेल त्यांचं. आणि तो एके दिवशी म्हटले कुठं आले, दशरथाकडं आले होते. आणि आल्याच्या नंतर वशिष्ठ बसले होते, दशरथ बसले होते, मी तिथंच होतो. आणि त्यांनी सांगितलं होतं ही गुप्त वार्ता कुणाला सांगायची नाही बरं का लक्ष्मणा. आता प्रसंग आला म्हणून सांगालो म्हणले. तू रडालाच नाही एवढा वाटायला तुला सांगतो काय सांगितलं होतं. राजा वसिष्ठ सामोरे गेले अति सन्माने दुर्वासा नेले अर्घ्य पाद्यादिकी पूजन केले भोजन झाले तयावरी. भोजन झाले तयावरी. म्हणून वशिष्ठांना कळालं दुर्वास आलेत म्हटल्यास. वशिष्ठ पुढे गेले त्यांना आणण्यासाठी. होय मारुतराव महाराज आले यालेत म्हटले की आम्ही भदभदीला जायचं. आमच्या गावाच्या नाव पुढे एक शिव आहे त्याला भदभदी म्हणतात देवबाप्पा, तिथवर जायचं. आजचा महाराज कव्हा येतय की कव्हा जातय की. होय आहे का महाराजाचे हा लागत नाही म्हणून का 18 लाखाची गाडी असते. हा त्या मोठ्या गाडीत यालाय महाराज. जमिनीला लागत नाही तेवढे एकंदरीत आदराण वाजत गाजत आणायचे का नाही. काय काळ होता महाराज, तो काळ आता बदलला. म्हणून दुर्वासाला वाजत गाजत आणलं. अर्धपाद्य आदी पूजन केले बरं का लक्ष्मणा. वसिष्ठाचा आश्रम पुनीत तेथे ऋषी वसावयार्थ ठाव दिदला हर्षयुक्त मुनी समीप राहाविला. म्हणून वशिष्ठांचा आश्रम होता. म्हटले वशिष्ठांनी अर्धपाद्यादी पूजन केलं. राहा म्हणले इथं तुम्ही बरं का लक्ष्मणाला. सुमंत सांगाले आतली गोष्ट सांगतो म्हणले. मग तिथं बसल्याच्या नंतर काय केलं पुढं ऐक म्हटले. जो दुर्वास महामुनी तापसा माझी शिरोमणी जयाच्या शापे शांग पाणी निज स्त्रियेसी दुरावला. निज स्त्रियेसी दुरावला शारंग पाणी. त्यांनी दुर्वासाने शाप दिला म्हणून. त्या शापामुळं त्यांना सुद्धा देवाला होय कोणाला देवाला म्हणजेच रामाला शारंग पाणी दुरावला. त्याच्यामुळं तिला सोडावं लागलं. म्हणजे आतली गोष्ट सांगू का तुला, उगं सोडलं का रामानं. नाही ना, हे कारण होतं. मी तिथं उपस्थित होतो. कोण सांगालय, सुमंत लक्ष्मण रडत असताना समजूत घालू लागले. आता प्रसंग आला म्हणून सांगू लागलो. ऐसा तो दुर्वास ऋषी वसिष्ठाश्रमी 1 वर्षी राहिला असता दशरथ सूर्यवंशी वसिष्ठ गृहासी पयाला. आणि म्हणून 1 वर्ष राहिले ते दुर्वास कुठं वशिष्ठांकडं. एक वर्ष राहत होते माणसं. 15 दिवस राहू वाटणं आता. एक दिवस आहे का नाही. कव्हा जाईल वाटले आपल्या ठिकाणी. कर्मच ना. पहिले लोक राहत होते, ऋषी होते ते. 1 वर्ष राहिले आणि राहिल्याच्या नंतर पुन्हा वाटला रे सूर्यवंशामध्ये राजा दशरथ आहे ना, आपण तिकडे गेलं पाहिजे. तिकडं आले बर का लक्ष्मणान. काय केलं मग. श्री गुरुसी नमस्कार केला सवेची दुर्वास वंदिला दशरथ म्हणे दयाळा कथा एकी सांगीजे. आणि म्हणून आले दशरथाकडं. त्यांनी नमन केलं. वशिष्ठ गुरूंना सद्गुरूंना ओळखलं. म्हटले आलाव ना.
तुमच्यासोबतही जे आलेत ना त्यांनाही नमन, तुम्हालाही नमन. नमन केलं बरं का, सुमंत सांगू लागले लक्ष्मणाला. आणि मग एवढं नमन केल्याच्या नंतर पुढं काय केलं सांगतो म्हटले, ऐक. माझी जी पुत्र संताने तयाची सांगावी लक्षणे, तयाचे आयुष्य ते जे घने ते वर्तमान सांगावे. हा म्हणले दुर्वास ऋषी तुम्ही लय आगाध ज्ञानी आहेत. ऋषी म्हणजे कसे आहेत, पारंगत आहेत. हो का, मला माझी जी पोर आहेत ना त्यांची काही लक्षणं सांगताव का? हा चांगला माणूस आला आपण विचारावं, ह्याचं काय होईल काय नाही. भविष्य कळतं ना, ऋषींना कळतं, साधू संतांना कळतं तुमच्या. म्हणून आले, बसले, न बसल्याच्या नंतर विचारलं दशरथांनी दुर्वासांना, सांगा बरं आमच्या लेकराची लक्षणं काही काही. त्यावेळेस मग सुमंत सांगू लागले लक्ष्मणाला. काय सांगितलं लक्षण? मध्यानी गेला आदित्य ते समयी कोणी नाही तेथ, वसिष्ठ दुर्वास दशरथ चौथा तेथ मी सारथी. हा मी सारथी म्हणून बाजूला बसलो होतो, ड्रायव्हर समजा. होय, उन्हाळ्याचा दिवस, मध्याने गेला आदित्य, सूर्य वरी गेला होता, 12 वाजले होते. वशिष्ठ बसले होते, हे बघ, दुर्वास एक बसले होते आणि दशरथ एक बसले होते, तिघच होते. आणि तिघं बसल्याच्या नंतर चांगली चर्चा सुरू आहे म्हणल्यास मी होय, लहान माणसानं ऐकायचं असतं ना. आता मंत्र्याच्या चालल्यात गप्पा, आपल्याला बोलता येईल का? होय, मोठ्यांच्या गप्पामध्ये. म्हणून यांच्या गप्पा ऐकण्यासाठी मी उग बसलो म्हणले. ऐक, लक्ष्मणाला सांगू लागले. अत्री पुत्र महाऋषी ऐकोनी दशरथ वचनासी, होनी अति संतोषी कथा एक सांगतसे. आणि म्हणून संतोष वाटला विचारल्याच्या नंतर दशरथांनी, माझ्या पोरांचं काही सांगा ना बरं का लक्ष्मणा. आणि तो अत्री पुत्र, अनुसयाचा पुत्र, अत्री ऋषीचा पुत्र. हा संतोष वाटला, विचारले म्हटले आता दशरथानं. आणि मग संतोष होऊन सांगू लागले बरं का दुर्वास ऋषी. कुणाला? दशरथाला. काय काय सांगितलं लक्ष्मणाला ते सुमंत सांगाले. आतलं सांगालो म्हणले, ऐक. दुर्वास म्हणे भूपाळा प्रौढा प्रबुद्धा धर्मशिळा, ऐक इतिहास तुझ प्रांजळा, ये काळी मी सांगेन. ये काळी मी सांगेन. ऐक म्हणले, तू धार्मिक आहेस, धर्मशीळ आहेस, चांगलं मला वाटलं आल्याच्या नंतर इथं. आणि म्हणून तुला सांगतो म्हटले, धर्मशिळा, तुला काय काय सांगू लागले. पूर्वी देवा दैत्य युद्ध काळी, असुरांशी युद्ध करीता वनमाळी, दैत्य पळाले भृगु आश्रमाजवळी, पुलोमेने पाठी घातले. हे पूर्वी म्हणले हो का, देव आणि दैत्याचं युद्ध झालं. आणि त्या युद्ध काळामध्ये असुरांशी एकंदरीत हे देव काय करू लागले, झटापट करू लागले. आणि झटापट करत असताना दैत्य पळून गेले. होय, देवाच्या पुढे चालत असताना. आणि पळाल्या बरोबर कुठं आले, आश्रमाजवळ आले म्हणले माझ्या. काय केलं, पुलोमेने दैत्य पाठीसी घातले, हे श्री विष्णूसी कळले, करी चक्र घेऊन मारिले, पुलोमेसी ते काळी. आणि मग ह्यानं त्या पुलोमेनं काय केलं, पाठीमागं घातले ना, जाऊ द्या वाचवा म्हणून काही करतात ना. त्याचा राग आला विष्णूला. आणि विष्णूनं त्या चक्रानं, त्यांच्याकडे सुदर्शन चक्र होते, त्या चक्रानं सोडलंच नाही. असं का केलं म्हटलेला बाडी. म्हणून ऐकलास का म्हणले लक्ष्मणा, या दुर्वासांनी सांगितलेल्या तिथं बसलो होतो मी. काय केलं मग पुढं, शिर हे विष्णू श्री विष्णूसी कळले, करी चक्र घेऊन मारिले, शिर तुटोनी पडले भूमीसी, सवेची आश्रमाली ऋषी, म्हणे कोणे माझी स्त्रियेसी, आश्रमासी मारिले. म्हणून ते शिर तुटलं ना त्या विष्णूच्या त्या चक्रानं. आणि ते कुठं आलं, माझी आश्रमाशी, त्या आश्रमाजवळ आलं म्हणे पडलेलं. आणि आल्याच्या नंतर राग येणार ना, कुणी असलं तरी. हे कुणा आणलं रे, कचरा टाकला तर माणसाला राग आलाय. आमच्याकडं कसं काय टाकलं. म्हणून
ते शिर कुणा आणलं, कसं आणलं, राग आला, काय केलं पुढं? ऐसे अकृत्य केला ग करून तो मनुष्य लोके जन्मेल जाण ऐसा शाप ऋषी देऊन मग ध्यानस्थ. ते शिर दिसलं बरं का, आणि दिसल्याबरोबर राग आला ऋषीला बरं का लक्ष्मणा. हे कुणं टाकलं, का टाकलं म्हणून त्यांनी शाप दिला. काय शाप दिला? तो मनुष्य लोकी जन्मेल जाण. हे अकृत्य करणारा ज्या स्त्रियेचं इथं टाकलंय ना, त्याला काय काय शाप दिला ऐक म्हटले. ध्यानी आवानुनी मूर्ती तेने सांगितले तुझी सती विष्णूने मारिले निश्चिती चक्रे करुणी ऋषीवर या. आणि म्हणून ध्यानामध्ये तुम्हाला आणलं बरं का, आणि आणल्याबरोबर सांगितलं हे कुणं मारलंय, कुणं एकंदरीत उडवलंय, सांगितलं हे विष्णूनं केलं म्हणले. कृत्य विष्णूनं केलंय म्हटल्याबरोबर असं केलंय का, विष्णूनं अपराध केला ना मग. म्हणून पुढी काय शाप दिला त्या ऋषीने ऐक. हरीने स्त्रियसी मारिले ऐसे ऋषी लागोनी कळले पुनरपी शाप तया काळे मागुता दुसरा पैदिकला. आणि म्हणून पुन्हा शाप दिला. ह्या शत्रूनं मारलंय का या पद्धतीनं? म्हटले असं मारलंय त्या अर्थी तुमचा पुन्हा अवतार होईल, त्या अवतारामध्ये ह्यो असा असा शाप लाभेल. कोणता शाप दिला? माझे स्त्रिये ते मज बिघडिले तोही ऐसेच पावेल कोण काळे. ऐसे ऋषीच्या मुखे निघाले वचन ते काळी. म्हणून त्या ऋषीनं बरं का असा शाप दिला, माझ्या एकंदर स्त्रियेचा असं तुम्ही हे केलं का, मुंडक छाटलं का, तुम्हाला सुद्धा एक दिवस या पद्धतीनं काय करावं लागेल, वियोग होईल म्हणजे होईल. म्हणून पुढं काय केलं? सवेची ऋषी धर्मपरायण म्हणे मी शाप वदलो तप वेचून तरी आता करू विष्णू पूजन जेने भगवान संतोषे. आणि म्हणून दिला शाप, आणि दिल्याच्या नंतर पुन्हा म्हटले बाबा कोण आहेत ते, भगवान आहेत, विष्णू आहेत. म्हणले जाऊ दे आता आपण काय करावं त्यांचं. सवेची केले पूजन, पूजन केलं बरं का, आणि पूजन केल्याच्या नंतर काय म्हणले विष्णू, षोडशोपचारी करोनी पूजा ऋषी म्हणे जी गरुड ध्वजा थोर अन्याय झाला माझा जे तुझ म्या शापिले. म्हणून त्यांनी पूजा पुढे गेले, पुढे गेल्याच्या नंतर म्हटले होय माझा अपराध झाला, तुम्हाला वाचा. हे म्हणायला नाही पाहिजे होतं. या पद्धतीनं पुढं लक्ष्मणाला असुमन सांगू लागले काय काय केलं काय नाही सांगतो म्हटले ऐक.